ती जर समोर नाचतीये तर ती खूप नाचतीये, पण ज्या मुवमेंटला ती इकडे जातीये ना, ती ते सगळं सोडून देतीये. आणि आत्ता ती एक खूप जास्त दाहक आयुष्य जगणारी स्त्री आहे. त्यांनी मला सांगितलं, की अशी इथे त्या पुरुषाच्या नोट असते आणि त्या स्त्रीने ती तिच्याच तोंडाने ती घ्यायची असते. त्यांना पटत नसायची. अरे कसं होणार नाही, हे असं असतंय का? म्हणजे आता हेच मान्य करत नाही म्हणलं, अरे समाज काय मान्य करत आपल्याला? अख्खी नाईट जरी नाचलीस ना, तरी तू पाणी नाही प्यायचं. कारण मग छातीत दुखू शकतं आणि कोणासोबत काहीतरी झालं पण होतं. एक मुरळी गेली होती. खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीवर. कसे आहात सगळे? कसं सुरू आहे प्रमोशन? काय म्हणतोय सिनेमा? प्रमोशन अगदी जोरात चालू आहे आणि वाघ्यामुरळी परंपरेवर आधारित असलेला हा सिनेमा लोकांना आता खूप भावायला लागला आहे आणि लोकांचे रिस्पॉन्स पण आम्हाला चांगले आहेत. वा, वाघ्या मुरळीवरती सिनेमा करावा असं का वाटलं? कारण सध्या लोक परंपरा एका वेगळ्या पद्धतीने पुढे येते. दशावतारसारखी लोककला दशावताराच्या सिनेमातनं आली. तमाशासारखा बाज नटरंगमधून समोर आला. खंडोबाच्या वाघ्या मुरळीला एक वेगळी परंपरा आहे. ती परंपरा निवडावीशी का वाटली दिग्दर्शक म्हणून? ही परंपरा निवडण्याचं कारण म्हणजे लहानपणापासून ह्या वाघ्यामुरळीत मी जगलो आहे, नाचलो आहे, वाजवलं आहे आणि ह्या लोकांचे जे काही वेदना आहेत, म्हणजे जे काय त्यांना वागणूक दिली जाते, ह्या गोष्टीचा म्हणजे माझ्या मनालाच ते पटत नव्हतं की बाबा हे असं का घडते. हे तर देवाचे पवित्र माणसं आहेत, देवाची देवदासी माणसं आहेत, यांना मान सन्मान का मिळत नाही. तेव्हा ठरवलं की बाबा याच्यावर काहीतरी भाष्य व्हावं, कोणीतरी भाष्य करावं असं आम्हाला वाटायचं. पण ते आम्हीच भाष्य केलं आणि ते एकदम चांगल्या प्रकारे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं. वा वा. प्रियंतिका, तुझ्याकडे येईल. प्रमुख भूमिका साकारणं किती जबाबदारीचं होतं? कारण जसं की अभिषेक म्हणाला की वाघ्या मुरळीची जी परंपरा आहे त्याला एक ब्लॅक शेड सुद्धा आहे आणि त्यातली ब्लॅक शेड तुझ्या वाट्याला येणं आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं किती जबाबदारी होती? खूपच जबाबदारीचं असणारं हे काम मला वाटलं. कारण एकतर ही माझी पहिली लीड अशी पहिलाच सिनेमा आहे ॲक्च्युली आणि त्यात मध्यवर्ती भूमिकेमध्ये. तर मला एक होतं की ते जे असतं ना की पहिला सिनेमा मिळाला आणि मग ते खूप खूप खुश होणं. तर मला असं होतं की खुश होण्यापेक्षा ते सेलिब्रेट करण्यापेक्षा मी ते चॅलेंज म्हणूनच इतकं घेतलं होतं आणि त्यामुळे खूप जास्त चॅलेंजिंग आणि खूप वेगळ्या धाटणीचा असा तो रोल आहे. तर तुम्हाला वाघ्या मुरळी जसं तुम्हाला जितकी माहिती असेल तितकीच ती मलाही त्या मुरळीबद्दल होती. पण जेव्हा मला स्क्रिप्ट कळत गेली, जेव्हा आमचे डिस्कशन्स व्हायला लागले, जसं तुम्ही म्हणालात की ती जी एक ब्लॅक साईड आहे त्याची. सो स्त्री म्हणून, अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी खरंच हे खूप चॅलेंजिंग होतं. कारण अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या आपल्यापर्यंत आल्या नाहीत आणि त्या आल्याही नसत्या जर फुला हा सिनेमा झाला नसता तर. समाधान सर, सध्या फुलाचं म्युझिक वाजतंय आणि गाजतंय. मनाला चटका लावणारं सुद्धा गाणं आहे आणि नाचवणारं सुद्धा गाणं आहे. ही संगीताची भट्टी कशी जमून आणली आहे? सर, जशी प्रियंतिकाची पहिली मूव्ही होती सर, तशी माझी पण मूव्ही पहिली. आणि युजली आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रेमगीतं जास्त प्रकारात येतात आणि हा अभिषेक सरांनी आणलेला जो विषय आहे खंडोबाचा, ह्याला एक त्या संगीताचा तोरा आणि ऑरा आहे त्याचा. आणि पहिल्याच मूव्हीमध्ये असं गाणी करणं, ऑथेंटिक गाणी करणं खूप मोठी जबाबदारी होती सर. सरांसोबत 4-5 महिने सलग आम्ही कार्यक्रम फॉलो केले सर सगळे. त्यांचे वाजवण्याचा बाज वगैरे. आता मी बँड व्यावसायिक आहे, म्हणजे प्राथमिक शिक्षक आणि प्लस माझा बँड आहे घरचा. तर गाण्यांचा आधीपासून अनुभव होता मला, म्हणजे ऐकण्यात गाणी होती. परंतु गाणी करत असताना सर सगळ्यात मोठी जबाबदारी अशी आली की इंडस्ट्रीमध्ये इतकं मोठं काम आहे, मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या भरपूर दिग्गजांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यातून आपलं संगीत वेगळं दिसलं पाहिजे. वा. ही जबाबदारी, तर त्यात आपण सर नोखे. मग याच्यामध्ये इंडस्ट्रीमधले अवधूत वडकरांची वगैरे खूप मदत झाली सर मला आणि जमलं सर चांगलं. 7 गाणी आहेत. निर्मात्यांचं पण मी आभार मानतो की मला 7 गाणी त्यांनी करू दिली. जे पहिलवान नाजू जाधव आहेत त्यांनी मुंबई दिली की बाबा 7 गाणी करा. चांगला खर्च झाला सर गाण्यावरती पण. वा वा वा. पुढे दिसते. अभिषेक, जसं की तू म्हणालास की मी हे सगळं बघितलं होतं, हे कुठेतरी तुझ्यात मुरलंय हे नक्की. कारण की त्याशिवाय तू इतकं ते सगळं जिवंत दाखवू नाही शकत. कारण की ते ट्रेलरमधून दिसतंय की अगदी गावखेड्यात जाऊन शूट केल्यासारखं ते वाटतंय. हे मुरलं ते नेमकं कसं मुरलं तुझ्यामध्ये? कुठे पाहिलं सगळं? तू या सगळ्याचा भाग कसा होतास? कारण की वाघ्या मुरळी म्हणजे अर्थात जागरण गोंधळ किंवा जागरण म्हणूया, ह्या प्रकाराचा तू कसा भाग होतास? लहानपणापासून हे संस्कार तुझ्यावर कसे झाले? घरात आजोबा तमाशात असायचे आणि चुलते आता वाघ्यामुरळीत, अजून वाघ्यामुरळीतच आहेत ते. आजोबा वगैरे मला घेऊन जायचं लहानपणात, म्हणजे नाचायला. जसं जसं कळत गेलं तसं तसं माझाही मोह वाढत गेला आणि पैसे मिळायचे त्यावेळेस.
मग त्याच्यातनं जसं मला अनुभव येत गेला, म्हणजे नाचत गेलो लोकांना, मी एक आमच्या पार्टीला म्हणजे एक नाचणारा म्हणजे पोरगा चांगलं मिळालं, म्हणजे चांगलं नाचते, पुरीपेक्षा चांगलं नाचते, आमची जोडी झाली. मग तिथे बघायला गेल्यावर समाजाचं जे काय म्हणजे आम्ही म्हणजे बघत होतो लोकांचं, लहान लहान पोरं वगैरे इंटॅक्ट करायची मुलीला, तर ते अंगावर येत सर असा विचार की हे असं कसं काय होऊ शकतं एवढं, नाही का. तर मग माझ्याबरोबर म्हणजे आकाश नवगिरे असतील, तो एक वाघ आहे, आणि अश्विनीताई म्हणून आहे त्यांची मिसेस. तर हे दोघं आमचे आता सिनेमा पूर्णपणे आमचे वेळ होते, आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना घेऊन आणि सगळ्या गोष्टी आम्ही मांडल्या. तर ह्यावेळेस आम्ही जायचो तर बघण्यात तोंड मारायची पोर पुढनं मुलींना आमच्या टीममधल्या, ते चांगलं वाटत नव्हतं. सो आता वाटलं की हे कुठेतरी थांबावं, ह्यांना काहीतरी मान मिळावा, ह्यांच्यासाठी कोणतरी काहीतरी करावं लागायचं. अगदी. त्यामुळं ठरवलं की एक प्रकाश पाडणारी गोष्ट आपण करावी. मग त्याच्यातून ही फुलं तयार झाली. अगदी. जागरण असो किंवा तमाशा असो, मुलींचा हात धरणं, छेड काढणं, अश्लील कॉमेंट्स पास करणं, हे आत्तापर्यंत होत आलेलं आहे. म्हणजे अगदी शहरी भागात जरी ते दिसत नसलं तरी ग्रामीण भागात त्याचे पडसाद आपल्याला दिसतात. असा एखादा किस्सा तू जवळून बघितलायस का, किंवा असा एखादा अनुभव तुझ्या गाठीशी आहे का की हे तू डोळ्याने पाहिलंयस, एखादा किस्सा की या कार्यक्रमात असं असं झालं होतं? हां, असे किस्से कारण की बरेच ते घडलेत. तुझ्या सिनेमातनं सुद्धा ते दिसतंय. सो एखादा किस्सा तुझ्यासोबत घडलेला जो आम्हाला ऐकायला आवडेल. असे किस्से सर बरेच घडलेत. त्यातला एक किस्सा सांगतो. आम्ही ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम बघायला गेलो सर, आम्ही सगळे आणि सगळ्यांसोबत आम्ही कार्यक्रम बघत, गाणे चांगले चालू होतं, घर मालक वगैरे सगळे बसले होते, फुल एन्जॉय चालू होता. त्यातल्या एका प्रेक्षकाने काय केलं की मुरळीला दगड मारला, एक छोटा दगड मारला, की त्याचा आता पॉइंट ऑफ व्ह्यू काय होता तो त्यालाच माहिती किंवा काय. मग ते पहिल्यांदा मारला, दुसऱ्यांदा मारला, ते काय एंटरटेनच करणार मुलगी. मग दुसऱ्यांदा दगड मारल्यावरती तो जो कच्चीवाला पोरगा आहे मित्र माझा, तर त्यानं ते बघितलं आणि त्याला ते आवडलं नाही. त्याने डायरेक्ट विचारलं तुम्ही दगड काय मारताय म्हणून. मग कार्यक्रम थांबला, तिथली गोंधळ तयार झाला, त्यांनी ह्यांच्यावर अंगावर यायला लागली. मग त्या मुरळीनं काय केलं की अजून वाद वाढू नये म्हणून तिने ही सगळी परिस्थिती सांभाळून घेतली, की तिने विचार केला की यार अजून जर वाद वाढला तरी घर मालक पैसे देणार नाही आणि माझ्यामुळं बाकीच्याही कलाकारांची नाईट काय मिळणार नाही. मग तिनं काय सांगितलं की दादा अहो त्यांनी मला पैसे न्यायला बोलवत होते, माझं लक्ष नव्हतं म्हणून तिने दगड मारला असेल, असं काय नाही. तर तिनं ह्या गोष्टी सगळ्या तिथल्या तिथं थांबवून घेतल्या आणि ह्याच्या पुढं म्हणजे काहीच बोलू शकलं नाही. सगळ्यांनी पुन्हा ते हायचं त्याला बसवलं बाजूला आणि त्याची पुन्हा कार्यक्रम चालू झाला. म्हणजे कसं ते पार्टी मालकानं सुद्धा ते जागेवर थांबवलं. मग त्यांनी पुढच्यांना न विचारता त्यांनी ह्यांना थांबवलं सगळ्यांना. म्हणजे कुठेतरी पोटा पाण्यासाठी सगळी ही मंडळी हे सगळं सहन करत असतात देवाच्या नावाखाली. काय म्हणतात की नाव त्याला देवाचं असलं तरी त्यांचं शोषण अजूनही होत आहे समाजामध्ये, आणि ते सहन करतात कारण की शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे. प्रियंतिका, तुझ्याकडे येईल. जसं की अभिषेकही म्हणतोय की हे सगळंच खूप चॅलेंजिंग होतं, अशा पद्धतीची भूमिका पडद्यावरती आणणं, ते निभावणं तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग होतं? कारण की एक प्रमुख भूमिका तुला मिळणं आणि ते निभावणं ह्या दोन गोष्टी फरक आहे. तर यात तुला चॅलेंजिंग कुठला सीन वाटला, कुठला असा प्रसंग होता सिनेमात जो तुझा कस लागला तिथे अभिनयाचा? मी खरं सांगू तर जसं मी मगाशी म्हणाले की खूप वेगळ्या धाटणीचा आपल्या आयुष्याशी त्यांचा संबंध नाही आहे. हे मी एक जी काय म्हणूया त्याला सो कॉल्ड फेमिनिझममध्ये जगणारी मुलगी म्हणून सांगते की माझा आणि त्या स्त्रीच्या आयुष्याचा कुठेही संबंध नाही आहे. ही कथा जितकी काल्पनिक आहे तितकीच ती जगणारी पात्र जी आहेत ना त्यांचं जगणं तितकंच खरं आहे. सो माझ्यासाठी एकूण एक मी असं म्हणणारच नाही की कुठचीही गोष्ट एक्झॅजरेट करून दाखवलेली आहे, ती कमीच करून दाखवली आहे सो दॅट आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत ते बघू शकतील आणि पचवू शकतील. तर मी हे सांगेल की माझ्यासाठी सगळ्याच फेजेस आहेत त्या पात्राच्या आयुष्यातल्या. तर मी एक सामान्य मुलगी म्हणून माझं आयुष्य आणि तिच्या आयुष्याकडे बघताना मला कुठंच तिचं आयुष्य सोपं नाही वाटलं. जसं की मी सतत म्हणते की यांनी मला बऱ्याचदा जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये फिरवलं की त्या मुली कशा नाचतात वगैरे बघ. तर एक आठवण माझी अशी की जेव्हा मी पहिल्यांदा गेले होते तर मला हे बघायचं होतं की ती स्टेजवरती कशी आहे आणि स्टेज नंतर कशी आहे. सो मला जे प्रकर्षाने जाणवलं की ती जर समोर नाचते तर ती खूप नाचते, पण ज्या मुवमेंटला ती इकडे जाते ना ती ते सगळं सोडून देते आणि आत्ता ती एक खूप जास्त दाहक आयुष्य जगणारी स्त्री आहे. तर हे मला वाटतं की ते मांडणं जितका हा सिनेमा नाट्यमय, नृत्यमय, संगीतमय आहे, त्याचबरोबर
ते जे आहे ना की ती 2 आयुष्य तिची, तर हम्म. मला वाटतं की प्रत्येकच गोष्ट तितकीच चॅलेंजिंग होती मला. वा, म्हणजे तू हे जेव्हा प्रत्यक्ष अनुभवलं तेव्हा तुला कळलं की त्याची दाहकता काय आहे. खूप जास्त. पण एखादा प्रसंग असा होता का की जो तुला स्वतःला चॅलेंजिंग वाटला, तुला म्हणून त्यात काम करणं? एखादा कुठला सीन असा होता की जिथे खऱ्या अर्थानं तुला असं वाटलं की नाही आता काय म्हणतात माझा कस लागतो इथे? एक सीन आहे ज्याच्याबद्दल म्हणजे मला सिलेक्शन झाल्या सरांनी पण सांगितलं होतं की जो तुम्ही ट्रेलरमध्येही बघाल की नोट देण्याच्या पद्धती आहेत वेगवेगळ्या. हो. सो मी इमॅजिन केलं होतं की हात पकडेल, हे करेल, ते करेल वगैरे. त्यांनी मला सांगितलं की अशी इथे त्या पुरुषाच्या नोट असते आणि त्या स्त्रीने ती तिच्याच तोंडाने ती घ्यायची असते. आणि त्या फुलाच्या आयुष्यात खूप काहीतरी भयंकर घडलेलं असतं आणि त्या फेजमध्ये तिला असे 5-6 पुरुष बसलेले असतात आणि तेव्हा ती जेव्हा पैशाची मदत करते तेव्हा तिला ते तसे पैसे दिले जातात. म्हणजे मला आत्ता पण गुजबम्स येतात की तो 2 तास तो सीन आम्ही शूट करत होतो. ते प्रचंड होतं म्हणजे बाई म्हणून, माणूस म्हणून, आणि ते तिच्या रोजच्या जगण्यातलं आहे, त्याचं आपण काय करायचं. पचवणं थोडं जड गेलं. खूप पचवणं, खूप जास्त जड होतं ते. समाधान सर, तुमच्याकडे येईल. म्युझिकला देखील 2 छटा आहेत. एकीकडे सिरियस म्युझिक आहे आणि दुसरीकडे मी मगाशी म्हटलं तसं नाचवणार आहे. ह्याचा दोघांचा बॅलन्स कसा केला आणि त्याचं सुचणं, ते तयार करणं, ही तुमच्यासाठी प्रोसिजर कशी होती? कारण की शेवटी पहिलाच सिनेमा आहे. हे सगळं समजून घेणं आणि परत पुन्हा गायक वेगळे आहेत, मोठे गायक सगळे आहेत. तर ते एक शिक्षक म्हणून तुम्हाला किती शिकवणारं होतं? सर तुम्ही अगदी बरोबर मुद्दा सांगितला. मला शिक्षक असल्यामुळं मला सगळ्यात पहिल्यांदा शब्दातले भाव आहेत त्याच्याबद्दल मला जास्त सुचत गेलं सर. म्हणजे मी तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण सांगेल की मी ह्यातली कंपोजिशन करत असताना कोणत्याही कंपोजिशनला पहिल्यांदा पेटीला हात लावला नाही सर. मी पहिल्यांदा त्या गाण्याच्या शब्दावरती जास्त काम केलं सर. आणि दुसरं असा भाग होता की आपल्याला बाबा हे ॲकॉस्टिकच करायचं आहे सगळं, म्हणजे पारंपरिकच दाखवायचं आहे. म्हणजे समजा आता आपल्या सोबतीला अनेक चित्रपट आहेत आपल्या अभ्यासासाठी, त्याच्यामध्ये वेस्टरायझन आलेलं आहे, आरपीजो वापरलेत, भरपूर काही काही वाद्य वापरलेत, पण आपण हे कटाक्षानं वाजवायचं नाही. मग आपल्या गाण्याला थोडं म्हणजे आमच्या ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर बेस वाजला पाहिजे, किक वाजली पाहिजे, असं हे आपण ठरवलं की बाबा आपल्याला हे चित्रपटात आपल्याला हे करायचं नाही. आणि मजा सर अशी आली की त्या वाघ्या मुरळीच्या वादनाचा एक प्रकार असतो की ते खूप स्पीडनं वाजवतात सर ते, आणि वाद्य म्हणजे असे इंटेन्सली वाजवतात. म्हणजे नजाकत हा भानगड नाही. त्यांची मजा कशात तर वाद्याचा आवाज जास्त आला पाहिजे वेगात, आणि मुरळीचं पाय थिरकले पाहिजेत. म्हणजे मुरळी दमते का मी दमतोय, हे त्यांचं एक असं 2 चालू असते सर ते. हो. मग ते मी सर जुगलबंदी पण असते. जुगलबंदी सर ते सर मजा सगळी गाण्यात मी घेतली सर. ती मजा आली मला आणि सगळे चांगले गायक मला मिळाले सर. याच्यामध्ये गवळणीसाठी वैशाली सामंत, की अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे सर की गवळण म्हटलं का वैशालीताईंचंच नाव येतं. ते मला ह्या चित्रपटात मिळाले. प्रेमगीत आहे, वैशाली सामंत, वैशाली माडियताई आणि रोहित राऊत आहे. परत खंडोबाचं गाणं आहे, त्याला तसाच तोर असणारा रवींद्र खोमणे सरांचा आवाज आहे. दुसरी 2 गाणी आहेत वैशाली कुलकर्णी आदोडे असं. आणि पार्श्वसंगीत करत असताना सर ज्यावेळेला वारंवार मी सीन बघितले सर, ज्या विषयावर तुम्ही बोलत आहात तिथं हाक तर सर मी खूप अनुभवली. म्हणजे डिरेक्टर सर असतील किंवा प्रेमतिका असेल, यांच्यापेक्षा ते सीन मी जास्त बघितले सर. तर सीन बघत असताना मला जो त्रास झाला आहे सर, मी व्यक्त नाही करू शकत सर. इतका तो अतिशय तिचा जो प्रवास आहे फुलाचा सर, खूप वेदनादायी होता सर तो. त्याच्यातून ते आपसूक सर म्हणजे माझ्या मनातलं जे आहे दुःख आहे ते माझ्या सुरातून सर ते मला मदत झाली सर ते यायला. एक गावाकडचा मुलगा एक इतका मोठा सिनेमा बनवतोय, कशा प्रतिक्रिया आहेत गावाकडे, कसं प्रेम मिळतंय सगळ्यांचं? कारण आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे की खरं तर सिनेमा मोठाही करता आला असता किंवा मोठ्या कला म्हणजे काय म्हणतात की वेल नोन आर्टिस्ट आणि हे सगळा त्याचा जो तामझाम आहे त्याचा ऑराही वाढवता आला असता. सिनेमाकडे तू कसं बघतोयस? म्हणजे तू जाणीवपूर्वक त्याचा बाज ग्रामीण ठेवून तसं केलंयस की काय केलंयस? दोन्ही प्रश्न आहेत. सिनेमा मोठाही करू शकलो असतो किंवा म्हणजे चेहरे ओळखीचे असलेले घेऊ शकत होतो, पण आम्हाला असं काय करायचं होतं की लोकांचे ते लक्षात राहिलं पाहिजे. आता प्रत्येकाचे लोकांचे प्रश्न होते की म्हणजे मला पहिल्यांदा कोणी सिरियस घेतला नाही गावात, की मग गावात फिरलो का डायरेक्टर काय नावं ठेवायची. मग कोणाला वाटलं नाही की बाबा हा खरंच सिनेमा करेल का. त्यात सिनेमासाठी ज्यावेळेस आपली सगळी गोष्ट वगैरे तयार झाली, आपल्या पाठीशी उभा म्हणजे जे माणूस राहतो म्हणजे बाबा नाही का ताकद तू पुढे हो, करूया ती गोष्ट. मी फिरलो आधी घेऊन, मी की 5 वर्षापूर्वी फिरलो, लोकांकडे फिरलो, पण काही सिरियस घेतलं नाही.
दिवशी सरांकडे गेलो कामानिमित्त आणि सरांना ते ऐकवली, सर असं अशी गोष्ट आहे आणि आपण करायचे, माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत, मी सिरियल केलेले आणि सिनेमा असेच केलेले, आर्ट डिपार्टमेंटला मी जास्त काम केलं, अतुल लोखंडे सर आमचे आर्ट डिरेक्टर आहेत, त्यांच्यासोबत जास्त काम केलं. तर मी विचार केला की करूया, थोडे पैसे आहेत. मग सर म्हणले कशाला 7 दिवस करायचं, आपल्याला करायचं तर पूर्णच करायचं, मी तुझ्या पाठीशी आहे. सरांना ती गोष्ट आवडली, माझ्याशी उभा राहिले नाही. त्याचबरोबर आमचे निर्माते पैलवान अजित जाधव यांनी सुद्धा आम्हाला डायरेक्ट, आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यांना, त्यांनीही कसला विचार न करता तू माझ्या मातीतला आहेस. आणि आटपाडीतले आपले कलाकार लोक काहीतरी करायचा प्रयत्न करतात आणि माझं कर्तव्य मी तुमच्या पाठीशी उभा राहणार. वा. असं त्यांनी शब्द वापरल्यावर मग आमची गाडी काय फुलाची सुसाडच पार्टी करून आम्ही नाचायला लागलो. चला होतंय. आणि अमर देवकर सर माझ्यासोबत क्रिएटिव्ह आम्हाला डिरेक्टर होते. आणि असं सर सिनेमा करत असताना सांगायच्या गोष्टी अशा आहेत की ज्या सेटवरती आमची भांडणं व्हायची सारखी, म्हणजे मी जे मुद्दे मांडायचो ह्यांना पटत नसायचे. म्हणजे कसं होणार नाही, हे असं असतंय का, म्हणजे आता हेच मान्य करत नाही म्हणलं, अरे समाज काय मान्य करत आपल्याला. आता हा भाग वेगळा आहे ना, आधी आपल्याकडे येण्याच्या आधी वेगळा भाग होता, याचं कास्टिंग ऑनलाईन केलं आम्ही. तर ह्यांना काय सांगितलं का ह्याच्याबद्दल, सर असं नाही तसं नाही, हे अशी करेल का बाबा. समजा आता त्यांच्या आयुष्यात कसं एखादा प्रियकर त्यांचा कोणी आला तर त्यांच्या आयुष्यात टेंटेटिव्ह राहतो, परमनंट कोण नाही त्यांच्या आयुष्यात. ह्यांना सांगायला गेलं होती, ह्यांचं म्हणणं काय बाबा, हां मग ती कशी काय लगेच रिॲक्टिव्ह होते, मग ती मग ह्याच्यात का जात नाही, कुठं जायची ती, तुझं आयुष्यच तेवढं आहे. मग ह्यांची इतकं वाद व्हायचं. मी घरी गेलो सर रडत, ह्यांना फोन केला मी, बंद करतो सर, मी यांना आमच्या फादरला मिठी मारत रडत होतो. म्हटलं मी ह्यासाठी फुलं गेली नाही, म्हणलं मग फुला तशी नाही हो, हे समजून घ्या, म्हणजे मला जे काय मांडायचं आहे हे ऐकायलाच तयार नव्हते. आणि वेगवेगळे किस्से सांगितले, बापरे आता काय खरं नाही आपलं. मी ह्यांना बोललो, सर आपण शूटिंगचं काय करूया सर, मी काय जात नसतो, मला भीती वाटते. म्हणलं एकतर मी नवीन आहे, म्हणजे मी जगलो ते मला मांडायचं आहे, मला जे काय मांडायचं आहे ते मी व्यवस्थित मी करून देतोय, करतोय. एवढे प्रश्न भडी मार, ते खूप म्हणजे असं वेगळं होऊन गेलं आमच्या ते सिनेमा. तुझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. काय चॅलेंजिंग आता सांगायचं मुद्दा सर बरं तुम्हाला सर, बोलतील आता. प्रश्न म्हणजे हिचे पण प्रश्न जेन्युइन असायचे. कारण हिनं सांगितलं की मी स्त्रीवादात जगणारी मुलगी आहे, ही बंडखोर आहे, हिचा स्वभाव असा आहे. आणि हिचं स्त्रीच्या काळजीपोटीचे प्रश्न असायचे की असं असतं का कुठल्या मुलीला कोण पण वापरून कोण पण सोडून ती कशी काय बसते, तिला शिकायला काय होते, शिकायला काय जात नाही ती, असं हिचे जेन्युइन प्रश्न असायचे. मग सरांना ते हटवायचे की बाबा आहे ना, म्हणजे सर आता ॲक्च्युली याच्यात काय आहे, जी ती भुगती आहे फुला, म्हणजे आजची पण फुला 2026मध्ये फुला, तिला ती जाणीवच नाही सर. म्हणजे कुठली लोक कलाकार तुम्ही बघा, आपल्याला वाईट वाटते त्यासाठी की बाबा ही काय रात्रभर नसते, ज्या मुलाबाळांचं किंवा त्यांना त्या शोषणाची सवय झाली आहे. हां सर, ते त्यांचं ते बिलीफ असं झालं की माझं हे जीवनच आहे, आणि ते आनंदाने घेतात की बाबा हे सोडावं तर मला देव काहीतरी करेल. बरं, आता मुळात महाराष्ट्रातली लोकपरंपरा जी आहे आपली, जे तुम्ही सुरुवात ओपनिंग केली की भूषणाव आहे सर, आपण मिरवतो सर, खंडोबाची म्हणजे जागरण कोणत्याही परंपरा मिरवतो आपण, परंतु कुठलाच धर्म कुठल्याच परंपरा अशी लोकांना शोषण करायला सांगत नाही. नाही सांगत. हे जे शोषण करणारे सर ठराविक लोक आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या मुरळीच्या वाट्याला हे आले की बाबा ही मुरळी म्हणजे अशीच असते, आपण हिला छेड काढली चालते, असं हिचे प्रश्न सर त्याच्या पोटी यायचे. म्हणजे हिला वाईट वाटायचं ना, एखाद्या स्त्रीला तुम्ही असं का, तिला वाटायचं की हे खोटं असं लिहितात काय, की बाबा हिच्या आयुष्यात माणूस आला आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी गेला माणूस आणि तरी हे फ्रेश आहे, तिसऱ्या माणसाला बोलायला लागली, मग हिला ही वाईट वाटायचं ना. कारण ही आजच्या जीवनात जगणारी मुलगी याला वाटायचं असं नाही बाबा दाखवायचं. तर तिला मी समजावून सांगायचो, शिक्षकासारखंच मला समजावून सांगायला लागायचं की बाबा त्यांनी जे लिहिले ते खरं आहे, वास्तव आहे, तुला वाईट वाटतंय, मला वाईट वाटतं, साहजिक आहे, पण तिच्या आयुष्यात ते आहे सर. असे भरपूर किस्से सर यांचे घडले त्यावेळेला. फुला, तुला विचारेन प्रियांतिका, पडद्यामागे नेमक्या काय गमती घडत होत्या? कारण की जसं तू म्हणालीस की तुझ्यासाठी हे विश्व नवीनच होतं, पडद्यामागे काय गमती घडत होत्या? ॲक्च्युली कारण 2 टोकाची आयुष्य आहेत. हो फुला एक वेगळीच आहे आणि प्रियंतिका त्याच्या 7 समुद्रा पार आहे. पडद्यामागे काय घडत होतं? तेच की जेव्हा माझं सिलेक्शन झालं की त्याच्या अगदी 12-13 दिवसांनंतर शूट होतं. जसं मी म्हटलं की हे खूप जास्त चॅलेंजिंग होतं की ती भूमिका अंगीकारणं आणि बिंग अ थिएटर आर्टिस्ट जो आम्हाला एक संस्कार केला जातो की कॅरेक्टरच्या मुळाशी जायचं, त्याच्या जन्मापासून जन्माच्या आधीपर्यंत सगळं तुला माहिती असायला पाहिजे. तो माझा एक अट्टहास असायचा की जेव्हा मी ऑनसेट जाईल तेव्हा माझ्या मनात कुठलाच किंतु परंतु नसायला पाहिजे, त्यासाठीचा तो अट्टहास होता. आणि अर्थात आम्ही समवयस्कर आहोत त्यामुळे आम्ही खूप भांडणं केलेली आहेत आणि ती हेल्दी भांडणं असायची. कारण मी सतत जे सांगते की ते वाला एक हवं होतं की मी सेटवरती फुलाचं असायला पाहिजे, तिथे प्रियांतिका कुठे दिसायला नाही पाहिजे. तर हे वाद मिटवणारा जो आमचा दुवा होता, आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर सर, तर मग आमच्या दोघांना ते सांगून समजावून, कारण
की ह्यांच्याकडून जायचं ते ग्रामीण असायचं एक्सप्लेनेशन, त्यांच्याकडून जायचं ते फिल्म मेकिंगवाला असायचं. सो मग अशी आमच्या तिघांची खूप छान गट्टी होती. सो त्याचं क्रेडिट मी नेहमीच, म्हणजे माझं पात्र थोडंसं जरी पोहोचलं तरी त्याचं क्रेडिट अभिषेक सरांना जितकं आहे तितकंच मी अमर सरांनाही देईल. मुरळीचा डान्स शिकलीस की नाही? कारण की मुरळी जेव्हा नाचते तिचा एक वेगळा ठेका असतो, एक लकब असते, ते कुठून शिकली आणि कसं शिकली? त्याचं क्रेडिट मी माझ्या कोरिओग्राफरला देईल. कारण जेव्हा त्याने मला काही ऑनलाईन व्हिडिओज, म्हणजे खूप साऱ्या मुरळे आहेत त्यांचे पाठवलेत, आणि त्याने मला एकच गोष्ट सांगितली की एक डिफरन्स आहे स्टेज डान्सर आणि मुरळीमधला. ती एक थिन लाईन आहे आणि ती आपल्याला शोधायची आहे. सो आणि मला समाधान सरांनी किंवा यांनी ज्या मुरळ्या दाखवल्यात, की समाधान सर मला अट्टहासाने एक गोष्ट सांगायची की त्यांना जितकी जागा दिली जाते ना नाचायला ती थोडी असते. सो त्यांचं एक पोश्चर झालेलं आहे आणि तेच आहे, म्हणजे आता त्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे. सो ते पोश्चर आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर ते माझ्या कोरिओग्राफरने ही जस्ट मेड इट शुअर की ती थिन लाईन तिला कळाली. आणि नंतर म्हणजे 7 गाणी जसं सर म्हणाले त्याच्या व्यतिरिक्त जो धुमाकूळ आहे तर तो मला सोडून द्यायचा की तू नाच. सो नंतर ते खूप छान झालं, म्हणजे मी आय स्टार्टेड एन्जॉईंग दॅट. येस, मगाशी तू म्हणालीस की तो एक सीन होता जेव्हा ती तोंडात नोट धरून ती घेतली जाते, त्या सीनला नेमकं काय झालं होतं तुझं? मला वाटतं की आम्ही 50% शूट वगैरे केलं होतं, तर मी आर्टिस्ट म्हणून आय वॉज लिटिल काय म्हणतात कम्फर्टेबल विथ दॅट कॅरेक्टर. पण ती जी मंडळी तिथे बसली होती तर ते प्रोडक्शनमधली मुलं होती ती, आणि दे वर नॉन ॲक्टर, ठीक आहे. सो झालं असं जे मी म्हणाले तुम्हाला की 2 तास तो सीन चालला, कारण ते लोक प्रचंड घाबरले होते. आणि तिथे मी त्यांना, दादा काही नाही होत, मी आहे, नका तुम्ही हे करू, म्हणजे मी तिथे त्यांना समजावत होते. तर जसं मी म्हणाले की पण त्या सीनच्या अगोदर तिच्या आयुष्यात जे घडलेलं आहे ना, तर ते घेऊन आता मला एक आर्टिस्ट म्हणून ती पण एक जबाबदारी असायची की मोस्टली आमच्याकडे सगळे नॉन ॲक्टर होते, तर मग त्यांना थोडं कम्फर्टेबल करणं, कारण तो एक वेगळं, ते खूपच वेगळा असा तो सीन होता. तर मग सरांनी ते काय म्हणतात त्याला की ठरवून प्रोडक्शनमधली माणसं जी माझ्या ओळखीची आहेत, जी माझ्यासोबत कम्फर्टेबल आहेत, सो अशी माणसं तिथे निवडली. तर मी आर्टिस्ट म्हणून आय वॉज कम्फर्टेबल, पण त्यांच्यासाठी मला खूप वाईट वाटलं कारण ते खूप घाबरले होते. पण त्याच्यातले काही सीन आहेत जसं की कळशी घेऊन नाचणं असेल, कपाळाने नोट उचलणं असेल, किंवा असे जे काय म्हणतात की हल्ली जे जागरणात नवीन नवीन पॅटर्न्स आलेले आहेत, ते पॅटर्न्स पण अभिषेकने खूप सुंदर दाखवलेत. म्हणजे तो सिनेमा बघताना असं वाटतं की आत्ताच, म्हणजे खरं तर तो 2026चा सिनेमा मला वाटला ट्रेलर पाहून, कारण आत्ता जे ग्रामीण भागात जागरण चाललंय त्यातलं जवळजवळ 90% अंश या सिनेमात दिसतोय. ते जे सगळे नुकसे आहेत ना, ते कसे काय उचललेस, किंवा ते उचलताना तुला कसं वाटलं? मला ती जी आय थिंक टीजरमध्ये पण आहे की लास्टला ती ते उचलते, कपाळाने नोट. तर त्याच्या आधी मी, म्हणजे हा थोडा वेगळा किस्सा आहे जो मी ह्यांना पण कधी शेअर नाही केला. तर तेव्हा मी 4 तास कंटिन्युअस डान्स केला होता तेव्हा, आणि त्यानंतर मला सरांनी सांगितलं की आत्ता लास्टचं आहे, तुला फक्त ती नोट उचलायची आहे. आणि खूप अट्टहास आमचा, कितीतरी रिटेक झाले. बरं मी खूप नाचल्यामुळे अश्विनीताई ज्या आमच्या मुरळी त्या तिथं असायच्या, तर त्यांनी मला एक गोष्ट बजावून सांगितलेली की अख्खी नाईट जरी नाचलीस ना तरी तू पाणी नाही प्यायचं, कारण मग छातीत दुखू शकतं आणि कोणासोबत काहीतरी झालं पण होतं, एक मुरळी गेली होती त्या ह्याच्यामध्ये. सो त्यांनी मला ते निक्षून सांगितलेलं की नाहीच प्यायचं, तर ते पण मी एक जगले त्यांच्यासारखं की मी पाणी नाही प्यायचे. आणि झालं असं की नंतर मला शेवटी सांगितलं की ते उचलायचंच आहे. तर अमर सरांनी आय थिंक ते साखरेचं पाणी इथे लावलं, आणि ते मी खूप वेळ खाली अशी होते की ते चिटक, आणि जेव्हा मी अशी झाली तेव्हा मी चक्कर आली मला जोरात. त्याचे डोळे मोठे झालेले आहेत, तर ती चक्कर आल्यामुळे झालेले आहेत. मग खरं चक्कर पडले नाही, पण मला कळलं की आता आपण पडू नाही शकत आहे. सो मी ते छोटंसं एक स्माईल आणि ते डोळे मोठे, तर त्यामागची ती स्टोरी आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तिथे तुझी दमछाक झाली. हो, खूप. इतकं सगळं नाचताना कधी कधी असं वाटलं की अरे किती नाचवतायत मला, दमले मी. कारण थिएटर आर्टिस्ट हा एक भाग वेगळा आहे, पुन्हा मुरळी म्हणजे डान्सर, आणि मग या सिनेमाच्या निमित्ताने खूप डान्स झाला असेल. खूपच, म्हणजे जी माझी काही मध्ये मी डान्स करणं थांबवलं होतं ती सगळी हौस माझी इथं पूर्ण झाली आहे. आणि मी सांगितलं ना, एका पॉईंटनंतर मी खूप एन्जॉय करायला लागले, कारण मला तो जो लहेजा बॉडी लँग्वेजचा तिथे मला थोडं जिंकल्यासारखं फील झालं की ओके, इथे हे लोक खुश आहेत ना, तर आपण हे करू शकतो, किंवा ह्यांच्याकडून तो कॉन्फिडन्स मला मिळाला की हे छान होतं आहे. पण नाईट्स म्हणजे आम्ही खूपच रात्रभर नाचायचो, म्हणजे सूर्य उगवतोय तर तेव्हा आता कट असं ते असायचं. खऱ्या अर्थानं जागरण करून घेतलंय. हो, ऍक्च्युली. अभिषेक, तुझ्याकडे येईल. इतकं सगळं छान सुरू आहे, तुझ्यासाठी ही सगळी भट्टी जमवणं किती कठीण होतं, कारण की परत मुंबईत येऊन संगीत करणं,
घर आटपाडीला, तर हे सगळं किती चॅलेंजिंग होतं, पैसे जमवण्यापासून सगळंच. एका सामान्य मुलाची काय व्यथा आहे ते कळू दे, कारण की तुझं वयही कमीच आहे. इतक्या वयात हे सगळं, इतक्या भूमिका तू पार पाडतोयस. आता मी सिरियलला असिस्टंट करत होतो आधी. आमचे अविनाश वाघमारे म्हणून होते, त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं सिरियलला. नंतर मी आर्ट डिपार्टमेंटला काम केले, सिनेमा केले, माझ्या सगळ्यांची तिथं ओळखी झाल्या. मग चला आता सिनेमा करायचा. मग झिंग नावाचा एक सिनेमा आला होता, त्याच्यासोबत केलं. तिथे आमची प्रतापशिव आमची DOP आहे, त्याची ओळख झाली. त्याला तेव्हापासून सांगत होतो की भाऊ आपल्याला पिक्चर करायचा आहे, भाऊ आपल्याला पिक्चर करायचा आणि तूच माझा DOP असणार. मग अतुल सरांना तर आम्ही TDM पासून मी सरांना बोला, TDMला आमच्या दळण जी शॉर्ट फिल्म केली त्याच्यापासून भेटत होतो. सर आपल्या फिल्म करायचं, माझं आर्ट डिरेक्शन तुम्ही करणार. ते होय होय म्हणाली. सर कुठल्या फिल्म गेलो, सर आर्ट डिरेक्शन तुम्हीच करणार. झालं, असिस्टंट मिळाली पोर आमची टीमची. मग आकाश आपल्याला पिक्चर करायचं बरं का, दोस्त आपल्याला पिक्चर करायचं आहे. प्रत्येक सेटवर जाईल तिकडं माझ्या डोक्यात एकच, पिक्चर करायचं आहे बरं का सर, पिक्चर करायचं आहे, तुम्ही माझ्या सेटला काम करणार. असं करत करत गेले 3 वर्ष फक्त सिनेमाचं चालू होतं. बाबा पिक्चर करायचं आहे, पिक्चर करायचं आहे. मग लोकांनी आपल्याला सारखं म्हणल्यावर म्हटलं आता काय सिनेमा करत नाही हो, हे फक्त बोलणार आहे. आणि हा काय आता याचं पेमेंट तरी किती असणार एवढं गोळा करून, पण काय झालं नाही. पण तो दिवस उगवला. सगळ्यांना फोन केले, सगळ्यांना सांगितलं की आपल्याला एक सिनेमा करायचा आहे, मला तुमचं काय असेल ते व्यवस्थित सांगा. आमचं असं काय काय लोकांना ठरलं होतं की बाबा सिनेमा झाल्यानंतर आपण पेमेंट तुमचं, अशी माझ्या मैत्री खातर आली होती लोक, असं ठरलं होतं. पण मुळात आता सगळ्यांचं आपण सेट करून दिला ते त्याला जाऊ द्या. कारण ते पण कलाकार आहेत, आम्ही कलाकार. आणि प्रवास म्हणजे जमा करण्याचा प्रत्येकाला फोन करून वैयक्तिक भेटून करून, म्हणजे आधी सिरियस कोणी घेतलं नव्हतं. पण ज्यावेळेस तयार झालं, ज्यावेळेस आम्ही मग काय प्रीच्या वगैरे आधीच आम्ही गाणी रेकॉर्ड केली होती रिदम. वा, आम्हाला माहिती नाही होणार आहे की नाही पुढं, पण सरांनी आधीच गाणी रेकॉर्डिंग करून ठेवली आजी वसंत. आणि यांच्यामुळं मला मी पहिल्यांदा स्टुडिओला गेलो, आजी वसंत स्टुडिओला. मोठा इतक्या लोकांसोबत काम करणं ते शक्य झालं. वा. पण आज हे सगळं करताना आईवडिलांची काय भावना आहे? कारण की त्यांनी जुना तमाशा पण बघितलाय, ज्याला तुमच्या घराची परंपरा आहे, आणि आज तमाशा परंपरेतनं आलेला एक मुलगा सिनेमा करतोय. घरच्यांची काय भावना आहे? घरच्यांची भावना अशी होती, पोरगी इंजिनिअरिंग आहे शेजारचं, तो पण शिकून इंजिनिअरिंग व्हावं. टाकलं ॲडमिशन माझा कॉलेजला. गेलो पहिल्या वर्षी वाईडी, आपल्या बुद्धीच्या बाहेरचं, आपल्याला काय येणं होणार. ते आलो. मग परत डिझेल मेकॅनिक केलं, त्यात पण काय मग काम मिळालं ना. हॉटेल मॅनेजमेंट केलं मी. हॉटेल मॅनेजमेंट केल्यावर काम मिळालं आपलं, चला 12-13 हजार रुपये, घर चाललं लागलं, घरच्यांना एकूच पैसा पाणी झालं. आणि आजोबा वारल्यावरती मग मला तिने सोडलं नाही. मी सर्व्हिस कॅप्टन, पहिल्या 19 वर्ष सर्व्हिस कॅप्टन आहे मी तिथला. मग मला ते आजोबा वारल्यावर सोडलं नाही, मी जॉब सोडून आलो. मी परत ठरवलं काय करायचं नाही, कुठं जॉब करायचं नाही, कारण की आपल्यावरती त्यांचा मालकी हक्क असतोय, आपण कुठं जाऊ शकत नाही. मग मी पुन्हा या क्षेत्रात ओढलो, ज्या क्षेत्रात मी आधी काम करतो. मग आधी वडिलांना ती सारखीच म्हणायची, ह्यात काय ठेवलंय, ना पैसा आहे ना काय, नुसतं जातोय, कुठं जातोय काय माहीत नाही आम्हाला, तू करू नको, हे असलं काहीच करू नको. आज तर सगळंच बदलून गेले आता. वा. नंतर जसं माझं पहिल्यांदा नाव आलं, TDMला नाव आलं, तेव्हापासून सगळ्यांची प्रश्न कमी झाले. आता विश्वास वाढला. हां, चला बाबा काहीतरी करते, नाव यायला लागले. मग गावात एक बॅनर लागला आमच्या गल्लीत. मग ते जरा फादरला चांगलं वाटलं, लोक फोन करायला, अरे ती तुझंच पोर काय आणि दिसत नाही तर कुठं असते काय. मग ते परत फादरला अजून कॉन्फिडन्स होती, चला काहीतरी करते, जाऊ दे आपण त्याची पाठीशी उभं राहूया. तसेच माझ्यासोबत सगळी टीम माझी वडिलांसारखीच माझ्यासोबत उभं राहायची. वा. हा सिनेमा तुझा आहे म्हणजे ते तुझं बाळच आहे. तरी पण मला तुला विचारायचं आहे की कुठला सीन असा आहे की जो दिग्दर्शक म्हणून तुला आवडलाय, मला तर सगळा की सिनेमा जो तुझ्या खूप जवळचा आहे, तो करताना तुला मजा आली, आनंद वाटला, भरून आलं, काहीही, तो तुझा आवडता सीन? ज्या वेळेस म्हणजे ह्या प्रथेत मुरळी सोडायचा प्रकार असतो किंवा वाघ्या सोडा दीक्षाविधी असते, ते पहाटेच असतो सर. आणि त्यावेळेस पाऊस पण पडत होता आणि थंडी पण भरपूर होती सर. त्यावेळेस आमची बालकलाकार आहे आरोहीकडे, तिचं ते गाणं शूट करतो आम्ही. पहिल्यांदा केलं आणि कसं झालं, पहिल्यांदा केलं ते पुन्हा पाऊस आला. कारण सेटवरती असे लोकांनी लगेच चालू केलं, हो आमच्यासोबत ते आकाश वगैरे होती, म्हणजे नॉनव्हेज केल्यामुळे पाऊस आलाय बरं का, देवानं तुम्हाला आले. दुसऱ्या दिवशी सर शूट केलं, पाऊस नाही काय नाही, सगळ्यांना शाकाहारी जेवण. सर सीन लागला तिचा, तिला आंघोळी घालायचं आणि वरून पाणी सर तिचे पूर्ण अंगावर होतं सर माझ्या. इतकं आम्ही अक्षर मी उभं रडतो सर ते बघून. इतकं तिला करू असं दिसायचं ना सर, जस्ट अरे मग ही जर आपण समोर करालोय, मग जे जगतायत लोक, म्हणजे तिथं काय की काही समाजात असं आहे की देव सोडताना गावभर त्यांना फिरवलं जातं मिरवणूक काढायचं. मग त्यांच्यात काय चालू असेल, अत्यंत मला भावनिक करणारा. आणि जो मी बघितलं होतं की चला भाई हे आपण केलंय,
त्याची पावती मला त्या लेकरातनं मिळाली सर. वा 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 मी खूप खुश होतो त्या सिंगला. वा. तुमच्या तिघांपैकी आता कोणीही, मला असं वाटतं की सिनेमाची जेवढी चर्चा आहे तेवढी सिनेमाच्या गाण्यांची चर्चा आहे. तुमच्यापैकी कोणीही मला एखादं गाणं ऐकायला आवडेल. हिच्याच आवाजात ऐका. नाही सर, आमचे very good. म्युझिक कंपोजर आहे. अरे मला कंपोजर पण घसा दिलेला नाही परमेश्वरानं मला. मी नाचू शकते, मी गाऊ नाही शकत. तरी पण 2 ओळी समाधान सर. कुंकू कोरल कपाळी बानू हळदीन न्हाली, कुंकू कोरल कपाळी बानू हळदीन न्हाली, अर्पुनी या पुष्पमाला खंडोबाची मुरळी झाली. वा 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 वा. खंडोबाच्या दारातली ही मुरळी आता घराघरात पोहोचणार आहे. अभिषेक, काय आव्हान आहे प्रेक्षकांना? प्रेक्षक तुला ऐकतायत, काय आव्हान आहे प्रेक्षकांना? का पाहावा त्यांनी सिनेमा? सिनेमा प्रेक्षकांनी का पाहावा, मला मनापासून काय वाटतं की म्हणजे आपल्या वाघ्या मुरळी परंपरेत किंवा इतर आपली लोककला आहे, ह्या लोककलामध्ये स्त्री कलाकार भरपूर आहेत. प्रत्येक स्त्री कलाकाराच्या अस्तित्वाचा हा लढा आहे, म्हणजे त्यांना दिलेलं वागणूक वगैरे. मग लोक काय करते, त्यांची कला घेत आहे पण त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी देत नाही. वा. मग माझा प्रयत्न हा आहे की हा अस्सल त्यांचं त्यांची पिळवणूक असेल, त्यांचं सौंदर्य असेल, त्यांची वेदना आहे, ह्याचं अस्सल चित्रीकरण आम्ही प्रामाणिकपणे रेखाटलं आहे. आणि लोकांना मी आव्हान हेच करतो की तुम्ही फक्त चित्रपट मनोरंजन म्हणून नका पाहू, तर हा चित्रपट समाजाच्या विवेकाला हादरवणारा असेल. वा. हा अनुभव तुम्ही समजून हा सिनेमा बघा. आणि आपल्याच सोबत जगत असलेली स्त्री, फक्त तिचा पेशा वेगळा आहे, ती आपल्या पोटासाठी एक नाचते किंवा काय, तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या नजरेत थोडासा तरी बदलेल. चांगला व्हावा आणि त्यांना मान मिळावा, हीच माझी प्रार्थना आहे. तू एक शब्द वापरलास, विवेकाला हादरवणारा Yes. हा सिनेमा असेल. असा आता हल्ली विवेकाला हादरवणं हेच मुळात खूप धक्कादायक किंवा चॅलेंजिंग आहे. भीती नाही का वाटली तुला? कारण सिनेमातले काही डायलॉग्स असे आहेत की देवाची मुरळी ती गावाची असते, किंवा अनेकदा असे आहे की देवाच्या शेवटी हे पुन्हा एकदा देवाच्या परंपरेशी सगळं निगडीत आहे. आणि जेव्हा आपण अशा, आणि हल्ली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जेव्हा असे धार्मिक मुद्दे येतात तेव्हा सगळेच पेटून उठतात, चवताळून उठतात. आणि अशा एक महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला खंडोबा आणि त्याच्या दारात होणार ही प्रथा, ज्याची वाट लोकांनीच लावलेली आहे, आणि त्याच्यावरती ताशेरे ओढणं, याची भीती वाटली का? सर, सिनेमा बरं निघाला आता फोकशी निगडीत आहे, तुला यातलं सगळं माहिती आहे आता. तर भीती तर वाटली होती, कारण मला माहिती आहे ज्यावेळेस हे बाहेर येणार आहे त्यावेळेस लोकांचे प्रश्न, आम्हाला आव्हान भरपूर असणार. हां, कारण की पुन्हा एकदा अनेक गट आहेत वाघ्या मुरळींचे, आणि मग परत तुम्ही देवाविषयी वाईट दाखवताय का, किंवा मग त्या परंपरेतले लोक म्हणतील आम्हाला ही बदनामी करायचा प्रयत्न आहे का, तर त्याची भीती नाही आहे का तुला? बरं का सर, मी सांगू इच्छितो, ज्याला आम्ही दोघं वाघ्या मुरळी परिषदेचे अध्यक्ष आहेत, मार्तंड साठे सर म्हणून, की जे D.Ed कॉलेजचे प्राचार्य आहेत, आणि त्यांना बाळ वाघ्या म्हणून सोडलेलं आहे. मग त्यांचं काय महत्त्व आहे की मी शिकलेलो आहे आणि ते पुरोगामी विचारसरणीचे आहेत, तर त्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न करायला लागलेत की बाबा ह्यांचं आयुष्य चांगलं व्हावं, जे आम्ही चित्रपटातून प्रयत्न केला. त्यांना सर आम्ही सांगायला गेल्यावरती बारीक आवाजात सांगितलं आम्ही त्यांना, सर आम्ही असा चित्रपट केला आहे, हानतील म्हणले तुम्हाला माणसंही, ह्यांना जर कर तर तुम्ही ह्याच्यावर चित्रपट केला. म्हणलं सर असं का, और म्हणजे तुमचे त्यांचे फोटो पाहिजे आहे का? मग त्यांना समजून सांगितलं सर आम्ही की बाबा हा जो चित्रपट आहे त्यांचं जीवनमान उंचावं, समाजात त्यांना मान सन्मान मिळावा, आणि त्यांच्याकडून ज्या चुकी होत आहेत किंवा त्यांना जी जाणीव नाही, तर त्या फुलाच्या रूपातून त्यातून शिकते की बाबा हजारातल्या 2 मुले जरी सुधारल्या सर, तर हे चित्रपटाचं फलित आहे सर. नाही, मला अभिमान वाटतं की पहिला चित्रपट आम्ही प्रबोधनासाठी केला. वा. चांगलं वाटतंय सर हे. अभिषेक, भीती तर वाटली होती सर आम्हाला. आम्ही सारखे म्हणायचं, मला आपण करतोय ते लोकांना पचतंय का नाही माहीत नाही, पण आपण वास्तव मानले घाबरायची गरज नाही. समाजात बघतोयच आपण या सगळ्या गोष्टी. तर आज सकाळीच फोन आला होता एक आम्हाला, पहाटेचाच फोन आला तसं 5:30ला. आय थिंक त्यांचा कार्यक्रम झाला असेल बरं, जागरण गोंधळ करून झाला असेल, तेव्हा आमच्या निर्मात्यांना फोन आला, अजितदादांना, की तुम्ही आमचं वाईट काय छापलं आहे का त्यात, आमच्या म्हणजे मुरळीचं, वाघ्या मुरळीचं असो का. त्यांना ते फोन, एक अर्धा तास त्यांचा फोन चालू होता. दादा म्हणले आता आपल्याला अशी उत्तर द्यायला लागणार. भीती वाटली होती. आमच्या म्हणजे सांगलीत आटपाडीत आमचे काय म्हणजे ज्यावेळेस आम्ही सिनेमा करत होतो त्यावेळेस आमचे माडगुळचे आहेत बजरंग वाघे, त्यांना आम्ही मार्गदर्शन घेत होतो त्यांचे. त्याचबरोबर आम्ही आमचे मार्तंडसाठी सर आहेत त्यांचं मार्गदर्शन घेत होतो. प्रत्येक मुरळीपाशी जाऊन मी विचारत होतो, कारण मला माहिती आहे की मला ह्याची उत्तर परत द्यायचे.
मला भीती वाटत होती, कारण की शेवटी तुम्ही म्हणता ना धार्मिक गोष्टी आहेत म्हणल्यावरती लोक बोलणार, पण काही लोकांनी ह्याचं उपभोगाय साधन करून ठेवले सर. मी सोयीसाठी. परंपरेला दोष नाही देत, किंवा आपले आराध्य दैवत खंडोबा आहे त्यांना कसं आहे, ती मुरळी सोडणं म्हणजे काय होतं की आपल्याला आपत्ती नाही किंवा आपल्या काही अडीअडचणी आहेत, बाबा आमचं नीट होऊ दे, आम्ही तुला देवा सेवा करायसाठी आम्ही मुलगा सोडू. तर ह्या परंपरेने ही वाघ्या मुरळीची अशा उत्पत्ती होत गेली. तर आमचं सगळ्यांचा प्रयत्न आहे की परंपरा चालावी सर, कारण हे जर अचानक बंद झालं तर त्यांचं जगणं मुश्किल होईल. परंपरा चालावी, पण ह्यातली श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे हे कुठेतरी ओळखायला पाहिजे. ओळखून आपण थांबवायला पाहिजे, जेणेकरून परंपरेच्या नावाखाली होणारं शोषण थांबलं शोषण पाहिजे. थांबवलं पाहिजे आपण. त्यासाठी फुलं आपली तयार आहेत. वा, खूप शुद्ध मनाने आणि निर्मळ हेतूने तू हा सिनेमा केलेला आहेस. तुम्हा तिघांनाही या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि रादर तुमच्या सगळ्याच टीमला आणि तुमचा फुला घराघरात पोहोचू दे. आणि जसं मी म्हटलं की मल्हारी मार्तंड जसं उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, तसं तुमचा सिनेमा महाराष्ट्रातल्या घराघरात चालू दे, हीच त्या खंडेरायाचरणी प्रार्थना. आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.